अशी बनवा हरभऱ्याची चटकदार भाजी. पाहुण्यांना पण खाऊ घाला. पाहुण्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. पाहुणे खातच राहतील, इतकी छान ही भाजी होते. स्पेशल मसाला वापरून हरभऱ्याची चटकदार भाजी. सोमेश्वर काळा मसाला. हा मसाला वापरून अतिशय चवदार भाजी होते. हरभरे आपण 1 दिवस आधी सोडा कोमट पाण्यात भिजत ठेवले होते. शोप आणि धने टाकून सोडा चिमूटभर सोडा, 1 लिटर गरम पाणी, टाकून आपण हरभरे शिजवून घेणार आहोत. कुकर बाजूच्या गॅसवर ठेवून 4 शिट्या होऊ देऊ आणि आपण भाजीची तयारी करू. भाजीसाठी आपण पितळी लगड घेतलेली आहे, याच्यात भाजी चांगली होते. तेल टाकू. तेल आपलं तापलेलं आहे, आपण जिरं टाकू, हळद टाकू, तिखट टाकू, हलवून घेऊ. थोडं पाणी टाकू. वास येईपर्यंत मसाला होऊ देणे. शिजायला ठेवलेलं आहे, त्याच्याही शिट्या होत आहे. लसूण पेस्ट टाकू. हलवून घेऊ. अद्रक लसूण पेस्टचा छान वास येत आहे. कांद्याचं केलेलं वाटण टाकू. मसाला आपला होत आहे. मसाला आपला छान झालेला आहे. कढईला तेल सुटत आले आहे. मसाला होत आहे. गॅस बंद करू. 4 मोठे चमचे दही टाकून घेऊ. दही फाटू नये म्हणून गॅस 2 मिनिटांसाठी बंद करून घेणे आणि हलवून घेणे. मसाल्यामध्ये दही चांगल्यापैकी फेटून घेतलेला आहे. आता आपण गॅस चालू केलेला आहे. भाजीचा रंग जरी असा दिसत असला तरी थोड्या वेळाने त्याला तेल सुटते. आता आपण टाकूया कसुरी मेथी.
ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. उकडलेले चणे या पाण्यासह आपण या ग्रेव्हीत टाकूया. यामुळेच भाजीला मस्त चव येते. मिक्स करून घेऊ. भाजी शिजत आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ, जिरं पावडर, सोमेश्वर काळा मसाला, 10 मिऱ्यांची पूड, आवडीप्रमाणे कोथिंबीर. भाजी आपली तयार झाली. खूप छान वास येत आहे. आता आपण प्लेटमध्ये काढू. आहा, काय छान भाजी झाली आहे. अशी भाजी तुम्ही बनवून बघा.